अरे नुसता तोंडाकडे काय बघतोय? महाराज, आयुष्याची काही तोडच निघत नाहीये. कशी निघेल? महाराज, हे हवं ते हवं म्हणून जाळं विणायचं, आपल्याला हव्या गोष्टी त्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायचा आणि शेवटी स्वतःच त्या जाळ्यात गुरफटून जायचं. खुश नाही होगा तेरा. जा जा जा. असं म्हणू नका महाराज. हो, तुम्ही विना माझं कोणच राहता. आम्हाला काय माहित, तुझं नशीब तूच घडवलंय. आम्ही सांगत होतो तुला, दरी दूर नाही, दरी दूर नाही, तरी तू आपला पुढे पुढे जात राहिला. त्यावेळी तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला नाही महाराज. आता कळून काही उपयोग नाही. एकदा वेळ निघून गेली की काही करता येत नाही. आता जे घडणार आहे ते पाहत राहा आणि आपल्या कर्माचे भोग आहेत ते भोगत राहा. महाराज, तू जा आता, पाहिजे यायचे. जा जा. ये बायदा, ये. महाराज, गणात बोते. महाराज माझं लग्न ठरलंय, ठाऊक आहे मला. तुझ्या नवऱ्याचं नाव केशव. हो महाराज. तुझं केशवशी लग्न होणं विधिलिखित आहे बायदा, पण तू प्रपंचात राहणार नाहीस असे संकेत आमचा पांडुरंग देतो. महाराज, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात. जावई बापू, जावई बापू, ओ जावई बापू. झाक मारशील आज चला की. बायजा, जावई बापू, बायकोला घेऊन आलो तुमच्या. तुम्ही थेट आलात, आधी कळवलं नाहीत. आता कळवायचं काय त्यात? आमच्या मुलीचं घर आहे, काय पाहिजे? तुमचे थोरले बंधू ठकाजीराव दिसत नाहीत घरात. आहेत की ते. तुम्ही बसा ना. चला. थांब बायजा. मला माफ कर, पण राम 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 राम. अरे असू द्या असू द्या असू द्या. केशवा, आली बरं का तुझी बायको? आता छान सुखानं संसार करा. आम्ही आहोतच हो. हो ना. आता आपले आई वडील नाहीत, त्यामुळे थोरले बंधू म्हणून या मुलांच्या संसाराकडे आपलं लक्ष असायलाच हवं. हो हो हो. जावई बापू, काय म्हणत होता तुम्ही? कशापायी माफी मागत होता? हो सांगा की. मी बायजीला नाही नांदू शकत. काय? ओ जावई बापू, काय बोलताय तुम्ही? आमच्या मुलीचं काही चुकलं का? का नांदवायला नाही म्हणताय? नाही, ते मी नाही सांगू शकत. सांगू शकत नाही म्हणजे? पण माझी काही चुकी आहे ती मला कळायलाच पाहिजे. तुझी काय बी चूक नाही बायजा, तुझी काय बी चूक नाही. दोष माझ्यातच आहे. मी तुला मूल नाही देऊ शकत. मी लगीन करतानाच सांगणार होतो, पर दादानं ऐकलं नाही. अरे बाबा, सांगायचं काय त्यात? आणि हे बघ केशवा, अरे वैद्यभुवनकडे उपाय आहे त्यावर. हा, जावई बापू याच्यावर उपाय आहे. पर इलाच कामी नाही आला तर? प्रत्येक मुलगी आई वयाचं सपान बघते. तू पण बघितलं असशील पाहिजे, पर मी तुझा सपान नाही मोडू शकत. तू माझ्याशी काडी मोड घे, दुसरं लगीन कर. हे काय बोलताय तुम्ही?
मला मूल नाही झालं तरी चालेल. बायजा, जावई बापू, एकदा मुलीचं कन्यादान झालं की मुलगी आपली राहत नाही. ती राहील तर याच घरात आणि तिची तिरडी उठन तर याच घरातून. अहो, कशा पाय मरणाच्या गोष्टी करताय? बायजा, तू काळजी करू नकोस. केशव नांदवल तुला. पितांबर, महाराज, इथं एवढ्या लांब येऊन कसला विचार करताय आपण? प्रारब्ध माणसाला चुकत नाही पितांबर, पण प्रत्येकाला हे कसं समजावून सांगायचं? महाराज, कोणाविषयी बोलता आता? शिवराम आणि गुलाबाई ते आता कोण आहेत महाराज? आहेत एका दुर्दैवी मुलीचे आई वडील. त्यांच्या मुलीचं लग्न झालंय, पण तिचा पती तिला नांदवायला तयार नाही. पण महाराज, याचं कारण तरी काय? कारण त्याच्या नशिबी अपत्य प्राप्ती नाही हे त्याला कळून चुकलंय. महाराज, आता या मुलीनं करायचं तरी काय? शिवराम आणि गुलाबाई आपल्या मुलीच्या सुखी आयुष्यासाठी आम्हाला साकडं घालायला आले होते, पण आम्ही काय सांगू? त्या मुलीचं प्रारब्धच वेगळं आहे, त्यामुळे तिचं आयुष्य. महाराज, थांबलात का? अरे, एवढं दुर्दैव. देवपूजा करताना सुद्धा यांना वासना सुचतेच कशी? अशा ढोंगी भक्तांनी देवपूजा करूच नये मुळे. महाराज, बायजा, बायजा, बाय, तुला काय काय सहन करावं लागतंय. या संसार रूपी चक्रात तू अडकू नकोस. हा संसार तुझ्यासाठी नाही. काळजी करू नकोस बायजा. आम्ही येतो, आम्ही येतो. महाराज, कुणाशी बोलता आहात आपण? कळेल पितांबर, असा अधीर होऊ नकोस. आता आपण अकोटला माझे गुरुबंधू नरसिंगजी यांच्याकडे चाललो आहोत. केशवच्याने काहीच होणार नाही. मी त्याचा थोरला भाऊ. त्याचा वंश चालवण्याची जबाबदारी माझीच. काय करणार? मनात नसलं तरीही काही गोष्टी कराव्या लागतात. देवा, क्षमा कर या ठाकाजीला. हे गणपा. जी मालक. केशव शेठ आले का? नाही मालक. बर, आले की लगोलग मला येऊन भेटायसाठी. जी. नाही, सासूबाईंची तब्येत बरी नाही. बायका पोरांना घेऊन अकोल्याला बघायला जाणार होतास ना? जी. एक काम कर, उद्याच जा. जी, पण मालक, कापणीचं काम झाल्यावर जा म्हणाला होता तुम्ही. ते होईल रे. आपला माणूस महत्वाचा, कळलं? चल निघ. जी. बायजा, बायजा,
अगं इकडे ये. जी भाऊजी. बायजा मनाला लावून नको तूस. हे कुठे गेलेत? अजून आले नाहीयेत. येईल ग यायचं तेव्हा. आम्ही आहोत ना. भाऊजी अगं एकाच घरात राहतो आपण. एकमेकांच्या गरजा आपणच भागवायच्या. होय ना? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. बायजा अगं तू तरुण आहेस, सुंदर आहेस. तुला जे सुख हवं ते तुझा पती तुला देऊ शकत नाही. म्हणून 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 काय? तू अशी झुरत राहणार हे काय आमच्याच्यानं बघवणार नाही. तवा मला काम आहे, मला जाऊ दे. जा बाय जा. जाऊन जाऊन जाशील कुठं? भाऊजी मी खूप विचार केला. माझा नाही, माझा स्वतःचा. बर. माझ्या नवऱ्याने माझा त्याग केला. मी माझ्या माहेरी पण परत जाऊ शकत नाही. आता जे काय होईल ते याच घरात होईल. मग ते तुमच्याच मनाप्रमाणे का नको? पैसा पण लोकनिंदेची भीती वाटते. अगं भिंतीला कान असतात, डोळं नाही. काही कळत नाही कुणा. नाही, पण माझ्या महाराजांना कळेल ना की मी पाप करते. महाराज? हो, गजानन महाराज, माझी गुरु माऊली. अगं कसला महाराज आणि कसलं काय? ज्यानं मधाची चवच चाकली नाही त्याला मधाची गोडी काय कळणार आहे? ताण लागल्यावर पाणी पिणं गरजेचं आहे. भूक लागल्यावर अन्न ग्रहण करणं गरजेचं आहे. तसंच वासना जागृत झाल्यावर ते शमवणं पण गरजेचं आहे. हे पाप नाही. हे मला मान्य आहे, पण बाईजा आपण कसं वागायचं हे कुणी महाराज कसं काय सांगू शकतो? हे बघ, प्रत्येक देह भिन्न असतो. त्या देहाचे विचार, त्याच्या गरजा या पण भिन्न असतात. आता कसं वागायचं, काय करायचं नाही याची नियमावली ज्या कोणी बनवली आहे तो या जगातला महामूर्ख किंवा अतिशहाणा माणूस आहे. आता आपण ठरवायचं त्याच्या नियमावलीनुसार वागायचं की आपण आपल्या मनाचं ऐकायचं. पाहिजे माझं ऐकशील तर आयुष्य सुखानं जगशील. ज्यानं त्यांना आपलं सुख कशातही ओळखावं आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. तर गजानन महाराजाला काय वाटेल याचा विचार करत बसू नये. काय
बायजा अगं का तारुण्य वाया घालवतेस? तोंड सांभाळून बोला भाऊजी. बर वाट सोडा माझी, मी त्यांना न्याहारी घेऊन चाललीये. मग आम्हाला बी खाऊ घाल की. आता केशवनं खाल्लं काय आणि आम्ही खाल्लं काय एकच. भाऊजी पुरे झालं तुझं सती सावित्रीचं ढोंग. हे बघ केशव तुला कुठलं सुख देऊ शकत नाही. गप गुमान माझू आयुष्यभर सांभाळीन. लाज नाही वाटत असं बोलायला? थोरला दीर हा मोठ्या भावासारखा असतो आणि मी तुमच्याकडे कधीच या दृष्टीने पाहू शकत नाही. मग पहा ना अगं पहा त्यातच तुझं हित आहे. असं बोलताना तुमची जीभ कशी धडत नाही? माझं हित माझ्या नवऱ्यापाशी आहे आणि तुम्ही माझी काळजी करू नका. आणि तुम्ही माझ्यावर कितीही दबाव आणलात ना तरी माझ्या नवऱ्याशी मी प्रतारणा करणार नाही. हे बघ बायजा बस भाऊजी, हे शेवटचं. पुन्हा जर माझ्या वाटेला गेलात ना तर लहान मोठा बघणार नाही मी. बायजा माणूस एका क्षमतेपलीकडे उपास धरू शकत नाही. जगायचं असेल तर भूक भागवावीच लागते, मग ती पोटाची असो नाही तर शरीराची.